उकडीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला एका कढईत तूप टाकायचं आहे। त्यानंतर ओलं खोबरं 1 वाटी आणि तेवढंच 1 वाटीचं माप घेऊन आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। ते आपण लाईट कलरचा गूळ जास्त प्रिफरन्स देऊ वापरू। इथे मी मिक्स घेतला आहे कारण माझ्याकडे लाईट कलरचा कमी होता। त्यानंतर जेवढी वाटीचा मी माप टाकलं त्याच वाटीचं माप आपल्याला ओलं खोबरं आणि त्याच वाटीचं माप आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। मग त्यात तुपात आपण पहिला गूळ टाकणार आहोत। या गुळाला आपण एक मध्यम आचेवर मेल्ट करून घेणार आहोत, वितळून घेणार आहोत। ना की आपण आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे। सो आपण फक्त त्याला मध्यम आचेवर कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे सो दॅट ते खाली स्टिक नको व्हायला। मग आपण इथे कंटिन्युअसली ढवळत राहिल्यानंतर त्याच वाटीचं माप आपण घेऊन ओलं खोबरं घेणार आहोत। यात मग गूळ वितळल्यानंतर ओलं खोबरं टाकायचं आहे। इथे ओलं खोबरं आपण ताजं किसून घेतलं आहे, ज्याला ज्युसीनेस असेल त्या खोबऱ्याला। इथे आपल्याला खोबरं हे ज्युसी पाहिजे, एकदम ताजं। मग त्यातलं आपल्याला मॉइश्चर निघेपर्यंत तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मध्यम आचेवर। आणि त्यानंतर आपल्याला वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत। ह्याचा ज्युसीनेस असला पाहिजे आणि ना की पूर्ण ड्राय करायचं आहे। थोडंफार ड्रायनेस आपल्याला घालवायचं आहे, मॉइश्चरनेस घालवायचं आहे। पूर्ण ड्राय केलं तर ते थोडं एकदम ड्राय झालं तर आपलं सारण चांगलं नाही लागणार। सो एक मॉइश्चर गेल्यानंतर आपल्याला थोडंसं इथे भाजलेला खसखस टाकायचा आहे आणि प्रॉपर मिक्स करून गॅस बंद करून आपल्याला साईडला ठेवायचं आहे। आता आपण उकड बघूया कशी करायची। आता इथे आपण जर 2 वाटी पीठ घेत आहोत तांदळाचं तर 2 वाटी पाणी लागणार। इथे मी 2 वाटी पकडा, माझा हा बाउल थोडा मोठा असल्यामुळे 2 वाटी पकडा पाणी घ्यायचं। 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी। त्यात पाण्यामध्ये आपण तूप आणि मीठ टाकून त्या पाण्याला पूर्ण उकळी येईपर्यंत तरी थांबायचं आहे। मग आपण त्यात पीठ टाकून तांदळाचं त्याला लगेच चमच्याने मिक्स करायचं आहे। इथे आपण लाटणीचा वापर नाही करणार आहोत मिक्सला। चमचा जास्त चांगला आहे मिक्स करण्यासाठी कारण ते सगळ्याचे गुठळे आहेत ते आपल्याला तोडता येतात। मग इथे गॅस बंद करून आपल्याला 10 ते 15 मिनटं तसंच झाकण ठेवून ठेवायचं आहे। आता 10 ते 15 मिनटानंतर आपण एका वाटीने त्याला सगळं प्रॉपर मिक्स करायचं आहे कारण ते गरम आहे। मग आपण एका हाताने तूप घेऊन किंवा थोडासा पिठाचा हात घेऊन आपल्याला प्रॉपर डो करायचा आहे। 10 ते 15 मिनटं तरी तुम्हाला हा मिक्स करत राहायचा आहे, डो बनवायचा आहे। पीठ जास्त पाण्याचा इथे आपल्याला वापर नाही करायचा आहे। इथे मी तुपाचा वापर केला आहे। जसं तुम्ही पीठ मिक्स कराल किंवा बनवाल पीठ जास्त चांगलं तसे जास्त छान आपले पाकळ्या बनतील। इथे मी आता मोदक कसे बनवायचे ते बघा। वाटी बनवायची खोलगट, त्याला आपल्याला पाकळ्या द्यायच्या आहेत। पाकळ्या खालपर्यंत बनवायचा, खालपर्यंत ह्या करायचा, चिमटा काढून त्याला एकदम फोल्ड करायचा आहे खालपर्यंत। मग त्याला बंद करायचं आहे। इथे मी थोडासा पिठाचा हात वापरणार आहे, पाण्याचा इथे अजिबात वापर नाही करायचा। पिठाचा थोडासा हात घेतल्यावर आपल्या पाकळ्या छानशा अशा फोल्ड होऊन त्याला टेक्स्चर चांगलं येईल मोदकाला। मोदक हे आपल्या छान पाकळ्या फॉर्म होतील मोदकाला। सो इथे मी 2 ते 3 मोदक तुम्हाला कसे बनवायचे हे दाखवणार आहे। सो जेवढं छान तुम्ही पीठ मळाल तेवढं छान आपला मोदक रेडी होईल, तेवढं छान आपल्या मोदकाला पाकळ्या येतील। सो जास्तीत जास्त आपल्याला पीठ छान मळायचं आहे। हा पीठच आपल्या मोदकाला बनवायला मदत करेल। सो पीठ हे जास्त छान मळा, ताकद देऊन पूर्ण। सो इथे आपण आपले सर्व मोदक रेडी करणार आहोत एक बनवून। आपल्या हे पाकळ्या खूप छानपर्यंत खालपर्यंत आपले फोल्ड करायचे आहेत आणि बाजूबाजूला एकदम पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत। इथे आपला मोदक रेडी आहे। सो असे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत, 21 मोदक। इथे आपले सगळे 21 मोदक रेडी आहेत। सो आता उकळीसाठी आपल्याला एका केळीच्या पानात किंवा हळदीच्या पानात आपल्याला उकळायचे आहेत त्या। सो त्याचा टेस्ट पण त्यांचा उतरतो पानाचा। सो आपल्याला फास्ट गॅसवर 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून उकळी द्यायची आहे। आता हे आपले उकडीचे मोदक रेडी आहेत।
सो एक 10 ते 15 मिनटानंतर आपले उकडीचे मोदक रेडी आहेत. सो ते आपण निवेद दाखवले आहेत. सो निवेदानंतर देवाला दाखवल्यावरच आपण खाऊ शकतो. सो तुपाची धार देऊन आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. सो आपला मोदक हा असा रेडी आहे. सो येस, फायनली आपण खाऊ शकतो. थँक्यू वन्स मोर. गणपती बाप्पा मोरया.